हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर हा व्लॉग आहे माझ्या मेहंदीच्या प्रोग्रामचा आणि हा प्रोग्राम अचानक ठरलेला आहे। तुम्ही बघू शकता अजूनही मंडपाचं प्रिपरेशन चालू आहे आणि सगळीकडे सगळा पसारा पडलेला आहे। हा आहे माझा दादा जो खूप जास्त मेहनत घेतोय कारण सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीयेत आणि हा आहे पतू, तो सेटअप करतोय कारण खूप जास्त रात्र झालेली आहे, लेट झाले। आणि ही आहे मी जी पोट पुढे काढून बसलेली आहे। सो कसा वाटतोय माझा लुक कमेंट करून नक्की सांगा। खूप छान आउटफिट मी घातलेला आहे। मी पहिल्यांदा इतकी जास्त मेहंदी काढलेली आहे आणि मी तिथे बसून कोणाला तरी इन्स्ट्रक्शन देते। आणि हा आहे आमच्या घरातला छोटासा गेंडा जो खाऊन खाऊन फुगलेला आहे। हा आहे पतू जो खूप जास्त ओव्हर ॲक्टिंग करतो त्याच्या मिनी व्लॉगसाठी आणि त्यातही तो माझंच काहीतरी व्हॉइस ओव्हर करून घेणार आहे आपण त्याच्या नावाच्या मिनी व्लॉगमध्ये। असो जाऊ देत। सो हा आहे माझा फायनल मेहंदीचा सेटअप आणि हा आहे माझा लुक आणि अशी मी दिसतीये। सो नक्की सांगा कशी मी दिसतीये आणि तुम्हाला कसं वाटतंय बघून। आणि हो, ह्याच चॅनलवरती माझ्या लग्नाचा व्लॉगसुद्धा येणार आहे, म्हणजेच लाईव्ह येणार आहे। सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की व्लॉग बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं। बरं, ही आहे माझ्या पायावरची मेहंदी जी खूप जास्त सुंदर काढली। मला खूप जास्त सिंपल हवी होती आणि तिने खरंच खूप सिंपलच काढलेली आहे। सगळा सेटअप झाल्यानंतर फोटोशूटला सुरुवात झालेली आहे। हा आहे आमचा फोटोग्राफर वेदांत जो लालबागवरून आलेला आहे आणि ह्या आहे माझ्या पोजेस ज्या मी खूप सुंदर सुंदर पोज देते कारण खूप जास्त टाईम होता आमच्याकडे आणि आम्ही आरामात शूट करत होतो। शूट करत असताना मला आठवलं की गॉगल घालून शूट काढलं तर आणखी छान फोटोज येतील, म्हणून आम्ही लगेच गॉगल मागवला आणि शूट करायला स्टार्ट केलं। पण नंतर फोटोग्राफरला वाटतं की नाही, हा गॉगल माझ्या चेहऱ्यापेक्षा खूप जास्त मोठा दिसतोय, म्हणून त्याने काहीतरी कारणं सांगून तो गॉगल काढायला लावला। त्याच्यानंतर मग आम्ही सेटच चेंज केला आणि आम्ही दुसऱ्या लोकेशनला गेलो। तिथे पतू आणि आकाश जो नाचून दाखवतोय ते लोक नॉनव्हेज आणायला गेले कारण आमच्या घरी व्हेज बनलं होतं आणि आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं। ते लोक गेल्यानंतर आम्ही नवीन सेटअपवरती शूट करायला गेलो आणि सगळे प्रिपरेशन करतायत वेगवेगळ्या सेटचं। आणि हे आहे आमचा नवीन सेट, आमचं नवीन लोकेशन जिथे खूप साऱ्या लाईट यूज करून आम्ही शूट करतोय कारण फोटोग्राफरला लुक फार आवडला होता। आउटफिटबद्दल मी सांगेन की आउटफिटमधलं जे लोअर साईड जी आहे म्हणजे जे खाली मी जे पलाझो घातलेला आहे ते बनवलेलं आहे आमच्या लक्ष्मी भाभींनी आणि जे वरचं ब्लाऊज आहे ते आहे दीपाताईंनी बनवलेलं। आणि रात्री 12 नंतर पतू वहिनीची मेहंदी काढतोय कारण माझी मेहंदी काढलेली आहे कृतिकाने जी खूप सुंदर काढली होती, पण खूप जास्त लेट झाल्यामुळे ती निघून गेली आणि वहिनीची मेहंदी राहिली, त्याच्यामुळे पतू वहिनीची मेहंदी काढत होता। त्यानंतर मी करत होते सगळ्या कमेंट्सचे रिप्लाय आणि मेन्शन बॅक आणि बाकी सगळे टाईमपास करत होते। त्याच्यामुळे मला कळत नव्हतं की माझी मेहंदी हातावरती आहे तर मी काय करू, सगळीकडे मला हात नाही लावता येत, काहीच नाही आणि रात्रीचे 2 सव्वा 2 झालेले आहेत आणि आता फायनली आम्ही झोपायची तयारी करत आहोत। बाय बाय, गुड नाईट।